हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. हिवाळी अधिवेशनात धुरंधर सिनेमाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंची टोलेबाजी. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील, मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का. तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश. तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा. दिग्गज फुटबॉलपटू मेसीचं मुंबईत जंगी स्वागत. वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी. मेसीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ. मुख्यमंत्री फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिनसह अनेक अभिनेत्यांची हजेरी. बिहारचे मंत्री नितीन नबीन बनले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष. आज दिल्लीत येऊन स्वीकारणार पदभार. दिल्लीतल्या सभेतून राहुल गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा. आम्ही सत्तेत आल्यावर यांच्यावर करणार कठोर कारवाई. आजपासून पंतप्रधान मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर. सर्वात प्रथम जॉर्डन, त्यानंतर इथिओपिया आणि शेवटी ओमानचा करणार दौरा. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत हनुका उत्सवादरम्यान दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार. 12 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. आणि तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं केला आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव. 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती आणि नाराजीमुळे त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकल्याची किंवा ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. अंतिम प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही भाष्य केलं. 15,007 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात गेलेली आहे. पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही, असंही त्यांनी सांगितलं. मराठवाडा दुष्काळमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात केली. विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये. निवडणुका आल्या की अशी टीका केली जाते. मुंबई कालही महाराष्ट्राची होती आणि आजही महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावून सांगितलं. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. इतिहासात असले अनेक रेहमान डकेत आले आणि गेले, पण असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावला. हिवाळी अधिवेशनात नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ हायवेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. सोलापूरपासून शक्तीपीठ हायवेचा प्रस्तावित मार्ग बदलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रस्तावित हायवेचा मार्ग हा सध्याच्या नॅशनल हायवेला समांतर जात असल्यानं मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार असून आता मराठवाड्यातील प्रश्न मिटणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सभागृहात याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. पुण्यात शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसेची बैठक पार पडली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली. 7 दिवसांच्या अधिवेशनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार यावर सरकारनं भाष्य केलं नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. सतेज पाटलांनी देखील सरकारवर टीका केली आहे. 7 दिवसात फक्त घोषणांचा पाऊस पडला, पैसा नाही खिशात, घोषणा मात्र अपार. घोषणा केल्या पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही असं म्हणत सतेज पाटलांनी सरकारला लक्ष्य केलंय. ज्यांनी 2 दिवसांचं अधिवेशन घेतलं ते नागपूर अधिवेशनात बोलतात असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंना सोबत घेणं ही उद्धव ठाकरेंची खूप मोठी चूक असेल असं म्हणत मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला. लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला, मात्र याचा काहीच फायदा महायुतीला झाला नाही असंही आठवले म्हटले. सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळा प्रकरणी आमदार श्वेता महाले यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी मंत्री संजय राठोड यांनी केली आहे. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री राठोड यांनी ही मागणी केली. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस खऱ्या खोट्याची तपासणी करतील असं रामराजे नाईक निंबाळकर म्हटलेत. फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून मी त्यांच्यासाठी कोर्टात उभा राहीन असंही वक्तव्य निंबाळकर यांनी केलं. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला इच्छुक उमेदवारांसह नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान 130 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले. मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी मनमाड येवला रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. सविस्तर बातमी पाहूया. सध्या देशात धुरंधर सिनेमानं एकच धुमाकूळ घातलाय आणि यातील रेहमान डकेत ही व्यक्तिरेखा चांगलीच चर्चेत आहे. काल विधान परिषदेमध्ये झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात अनपेक्षितपणे रेहमान डकेतचा उल्लेख झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी केल्यानं सभागृहात धुरंधरचाच बोलबाला पाहायला मिळाला. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावलाय. तर आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तिजोरीला घातलं भेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकेत कोण आहेत की मुंबई को लुटने वाला कौन है वो रेहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत रेहमान डकेत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. बदला महाराष्ट्र का मंजर, सभापति महोदय, बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर. कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर. काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही. विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा. काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली.